तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट के पी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे ITचे जे तुम्ही ॲडमिशन फॉर्म भरले आहेत किंवा अजून तुम्ही भरणार असाल तर त्याचे ॲडमिशन फॉर्मची लास्ट डेट किती आहे, कॅपराऊंड पहिला कधी लागणार, त्याचं तुम्ही ॲडमिशन किती तारखेला घेऊ शकणार, दुसरा राऊंड तिसरा राऊंड, याबद्दल पूर्ण वेळापत्रक या ठिकाणी आपण पाहणार आहे. तसेच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे की याची लास्ट डेट कितीच्या आहे आणि पहिला राऊंड कधी लागणार आहे आणि आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन किती तारखेला करायचं आहे. त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी असा इंटरफेस येईल. त्याच्या ठिकाणी आपण खाली जरा स्क्रोल करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता ॲडमिशन नोटिफिकेशन दिलेले आहे बघा, 4/6/2025 रोजीची. त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे असा डॅशबोर्ड ओपन होईल. या ठिकाणी त्यांनी जाहिरात दिलेली आहे, याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये खाली आपल्याला यायचं आहे त्या PDF मध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन अर्ज आहे 15 तारखेला चालू होते, 15 मेला. त्याची लास्ट डेट आहे 26 जून 2025 संध्याकाळी 6:05 पर्यंत ते फॉर्म भरणे किंवा दुरुस्ती करणे चालू राहणार आहे. तसेच फॉर्म हा निश्चित करायचा आहे, म्हणजे फॉर्म भरून झाल्यानंतर तो जवळच्या ITच्या कॉलेजमध्ये जाऊन तो व्हेरीफाय करून घ्यायचा असेल. ते व्हेरीफाय करण्याची तारीख आहे ती बघा 27 जून संध्याकाळी 5 पर्यंत राहणार आहे. तसेच जर तुम्ही इथं कॉलेज कन्फर्मेशन केलं तरच तुमचा हा फॉर्म तुम्ही पुढं ITला ॲडमिशन घेण्यासोबत तुम्ही इलिजिबल राहणार आहे. तसेच याच्यामध्ये कॉलेज कसं निवडायचे वगैरे त्याची तारीख ही या ठिकाणी राहणार आहे बघा. लास्टची तारीख राहणार आहे 27 जून 2025 संध्याकाळी 5 पर्यंतच याची तुमचा कॉलेज आणि ट्रेड निवडायची लास्टची तारीख 27 जून रोजी राहणार आहे. तसेच याची गुणवत्ता यादी, म्हणजे तुमचा फॉर्म बरोबर आहे नाही वगैरे ते तुम्हाला सगळे 30 जून रोजी तुम्हाला 11 वाजता त्याची SMS द्वारे आणि वेबसाईटच्या लिंकवर तुमची त्याची गुणवत्ता यादी प्रदर्शित केली जाणार आहे. तसेच तुम्हाला त्याचे मेसेज पण येणार आहेत. जर तुमचं लिस्टमध्ये नाव आलं नसेल किंवा तुम्हाला त्याचा मेसेज आला नसेल तर त्याची हरकत किंवा दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला 30 जून ते 1 जुलैपर्यंतची मुदत दिली जाईल. तेवढ्या वेळात तुम्ही जवळच्या ITच्या कॉलेजवर जाऊन दुरुस्त करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही दुरुस्त करू शकता. त्याच्यानंतर लास्टची अंतिम फायनल मेरिट लिस्ट ही 3 जुलै 2025 रोजी लागणार आहे. तर फायनल मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्ही या ठिकाणी पहिली प्रवेश फेरी म्हणजेच फर्स्ट कॅपराऊंडसाठी इलिजिबल राहू शकता. फर्स्ट कॅपराऊंडची पहिला कॅपराऊंड हा 9 जुलै 2025 रोजी लागणार आहे. म्हणजेच 9 तारखेला तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं, कोणता ट्रेड भेटला. ते कळल्यानंतर तुम्ही 10 तारीख ते 15 तारखेपर्यंत या ठिकाणी या कालावधीत तुम्ही जवळच्या तुम्हाला जे कॉलेज भेटले, जे ट्रेड भेटला आहे त्यानुसार ज्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. जर एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये जर कॉलेज वगैरे अलाउड झालं नाही, कॉलेज कोणतं भेटलं नाही किंवा एखादं कॉलेज भेटलं आहे पण तुम्हाला पाहिजे तो ट्रेड भेटला नाही, तर त्यांच्यासाठी दुसरा राऊंड असतो. तो दुसरा राऊंड या ठिकाणी जर करायचा असेल तर तो दुसऱ्या राऊंडचा फॉर्म त्याच तारखेला भरून घ्यायचा आहे. या ठिकाणी 10 जुलै ते 15 जुलै रोजी तुम्ही दुसरा राऊंड भरून घ्यायचा आहे आणि त्या दुसऱ्या राऊंडचा निकाल 22 जुलै 2025 रोजी लागणार आहे. 22 जुलैला दुसरा राऊंड लागल्यानंतर त्याचं ॲडमिशन घेण्याचा कालावधी 23 जुलै ते 28 जुलैपर्यंतचा राहणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे. तुम्ही लिस्ट लागल्यानंतर म्हणजे फॉर्म भरून झाल्यानंतर लिस्ट लागते. लिस्ट लागून झाल्यानंतर लगेच सकाळी उठून किंवा 1 दिवसाआड तुम्ही 5 दिवसाची मुदत असते तुम्हाला, त्या 5 दिवसात तुम्हाला तिथं जाऊन कॉलेज घेणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये पण कॉलेज लागलं नाही किंवा पाहिजे तो ट्रेड वगैरे भेटला नाही तर तुमच्यासाठी तिसरा राऊंड पण असतो. तिसरा राऊंड भरायची तारीख ही 23 जुलै ते 28 जुलै राहणार आहे आणि त्याचा निकाल 3 ऑगस्ट रोजी लागणार आहे. 3 ऑगस्टला निकाल लागल्यानंतर तुम्ही जवळच्या IT कॉलेजमध्ये जाऊन 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्टमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. त्याच पद्धतीने या ठिकाणी चौथी पण लिस्ट दिलेली आहे बघा. या ठिकाणी चौथी फेरी सांगितलेली आहे. तर चौथी फेरी पण ह्याच पद्धतीने त्याची निवड वगैरे होणार आहे, निकाल वगैरे लागणार आहेत, SMS वगैरे तुम्हाला येणार आहे. त्याच्यानंतर ही सर्व गोष्टी झाल्या. तर त्याच्यानंतर आता सांगितले आहे बघा या ठिकाणी ट्रेड तुम्हाला आता इथपर्यंत तर सगळी माहिती समजली आहे. याची फायनल तारीख किती आहे, पहिला ट्रेड कधी लागणार, पहिला कॅपराऊंड कधी लागणार, दुसरा कॅपराऊंड, तिसरा कॅपराऊंड, चौथा कॅपराऊंड, त्या सगळ्याच्या तारखा या ठिकाणी तुम्हाला आलेल्या आहेत. तर याच्यानंतर इथं महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे बघा, या ठिकाणी लक्ष द्या. नव्याने ऑनलाईन प्रवेश फॉर्म करणे व प्रवेश अर्ज निश्चित करणे. याची तारीख आहे 3 जुलै
ते 20 ऑगस्ट ह्याची तारीख राहणार आहे. म्हणजेच काय या ठिकाणी सांगितलं आहे बघा, पूर्ण वाचून घेऊया. या ठिकाणी आपण विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना सबुटेशन प्रवेश फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्ज दुरुस्ती करणे व अर्ज प्रवेश शुल्क भरणे. म्हणजे काय, जर तुम्हाला पहिल्या 4थ्या राऊंडपर्यंत जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला नसेल, म्हणजे तुमच्याकडून राहून गेला असेल, तर तुमच्यासाठी अजून एक संधी आहे. तुम्ही फॉर्म हा 3 जुलै ते 20 ऑगस्ट या दरम्यान पण ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर तुमच्या मित्रापैकी कोण किंवा वगैरे असं कोणाचं राहिलं असेल ITला फॉर्म भरायचं, तर त्यांना तुम्ही सांगू शकता नव्याने फॉर्म भरायचे चालू होणार आहेत 3 जुलै ते 20 जुलै. तर त्या टायमाला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. आणि त्याच्या नव्याने ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ह्या तारखा पण दिलेल्या आहेत. या ठिकाणी या तारखा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ह्या ज्या तारखा आहेत त्या तारखेनुसार तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन वगैरे होणार आहे. या पद्धतीने ही सर्व माहिती आहे. तर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमचा ITचा फॉर्म भरलेल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जास्त माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. जर हा व्हिडिओ जर तुम्ही 20 तारखेच्या आधी म्हणजेच 20 जूनच्या आधी जर हा व्हिडिओ जर पाहत असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. म्हणजेच तुम्ही 10वी पास आहात तर तुमच्यासाठी एक फ्रीमध्ये टॅबलेट तुम्हाला भेटणार आहे. तर त्या टॅबलेटचा अर्ज कसा करावा यासाठी हा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. हा व्हिडिओ पहा तुम्ही आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. हा व्हिडिओवर पाहून तुम्ही अर्ज करा. अर्ज करण्यासाठी बिलकुल फ्रीमध्ये पर्याय आहे. त्या ठिकाणी तुमचं जर नाव आलं लॉटरी पद्धतीमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी टॅबलेट भेटणार आहेत. अर्ज करायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही आणि अर्ज करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.